हे 2019 साली 2,65,00,000चा प्रोजेक्ट होतं आणि ते 6 वर्ष चाललं पण आणि आता मधूनच असं बंद केलेलं आहे. दौंड नगर परिषदेच्या हद्दीत नगर परिषदेने बांधलेला जलतरण तलाव सध्या बंद अवस्थेत आहे. काही वर्ष सुरू असलेला हा तलाव आता पुन्हा बंद पडल्याने विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. सध्या दौंड शहराचं तापमान 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे, तरी संपूर्ण शहरामध्ये एकही जलतरण नसल्याचं चित्र आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलतरण तलावाची गरज अधिक भासू लागली आहे. तो तात्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरतीये. यात संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतलाय आमचं दौंडचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो, आपण दौंड शहरामधील बंगलासाडी या परिसरामध्ये आहोत आणि त्या परिसरामध्ये दौंड शहरामध्ये दौंड नगर परिषदेच्या वतीने जो जलतरण तलाव बांधला होता 2018-19 साली, तो काही वर्ष चालला, परंतु काही वर्षानंतर तो बंद करण्यात आला. पण बंद का करण्यात आला याची कारणे अद्याप देखील समजू शकलेली नाहीत. त्या संदर्भातच आपण जो जलतरण तलाव बंद पडलेला आहे त्या संदर्भात येथील माहिती घेण्यासाठी आलेलो. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने तो तलाव आहे, त्याला पूर्ण लॉक आहे. आतमध्ये देखील आतली बाजू देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की हा तलाव का बंद आहे, जलतरण तलाव का बंद आहे, कशामुळे याला अडचणी येत आहे, त्यासाठी प्रशासन काय करतंय, प्रशासन एवढा हलगर्जीपणा का करतंय हे देखील अद्याप तरी समजू शकलेलं नाहीये. नक्कीच प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने हे सर्व कारवाईकडे लक्ष दिलं जाईल. आम्ही इथं पोहायसाठी आलेलो बघावं तर, पण आम्ही इथं बघितल्यानंतर इथं गेटाला कुलूप होतं आणि आज सगळं घाण पाणी, हिरवं पाणी होतं बघितल्यानंतर. तर सध्या तर दौंड शहरातील कुठेही जलतरण स्विमिंग पूल हे नाहीच आहे बघावं तर. हे 2019 साली 2,65,00,000चा प्रोजेक्ट होतं आणि ते 6 वर्ष चाललं पण आणि आता मधूनच असं बंद केलेलं आहे आणि हा मे महिना चालू आहे. सध्या टेम्परेचर दौंडमध्ये 40 ते 45 डिग्री सेल्सिअस आहे आणि मुलांना, आमच्यासारख्या मुलांना गारवा भेटावं उन्हाळ्यासाठी, पोहायसाठी. तर आता गव्हर्नमेंटनी लक्ष द्यावं प्रोजेक्टकडे. आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे नेते आहेत रवींद्र जाधव सर, यांच्याकडे जाणून घेणार काय कोणत्या अडचणी आहेत, तुम्हाला काय माहिती या संदर्भात काय सांगायचं? नमस्कार. हा जलतरण तलाव दौंड नगरपालिकेच्या माध्यमातून निविदेद्वारे सन 17-18च्या सुमारास बांधण्यात आला. त्यानंतर 2019ला याचं चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचं लिकेज झाल्यामुळं तो बंद करण्यात आला आणि त्यानंतर आज तागायत हा जलतरण तलाव नागरिकांसाठी बंद आहे. 2,62,00,000 रुपये या जलतरण तलावासाठी खर्च करण्यात आलेला आहे, परंतु या जलतरण तलावाचा वापर नागरिकांसाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी आजपर्यंत झालेला नाही. तर हा 2,62,00,000चा खर्च वाया गेला का या संदर्भामध्ये नागरिकांमध्ये चर्चा आहे आणि हा चालू करण्यासाठी सध्या तरी दौंड नगरपालिका कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळं याचं भविष्य अधांतरीच आहे. धन्यवाद. पाहिलंच की तुम्ही कशा पद्धतीने सन 17-18 मध्ये या तलावाचं काम पूर्ण झालं. काही वर्ष तो तलाव चालू राहिला, परंतु त्याच्यानंतर आता उन्हाची झळ एवढी लागतीये की आता विद्यार्थ्यांना देखील सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि विद्यार्थी सुट्ट्या लागल्यानंतर एक थंडावा मिळावा यासाठी काही विहीर असेल, नदी असेल, त्याबरोबर जे स्विमिंग पूल असेल, एक स्विमिंग पूल म्हणजे एक सेफ्टी मानलं जातं, त्या ठिकाणी सर्व काळजी घेतली जाते, अशा ठिकाणी पोहण्यासाठी येत असतात. परंतु दौंड नगरपालिकेच्या वतीने या जलतरण तलावाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. नक्कीच जलतरण तलाव कधी सुरू होणार, कशा पद्धतीने प्रशासन कारवाई करणार याच्याकडे सर्व दौंडकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि नक्कीच प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी, लवकरात लवकर हा जलतरण सुरू करावा अशी मागणी देखील आम आदमी पार्टीच्या वतीने आणि दौंड शहरातील नागरिकांच्या वतीने केला जातोय. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.